सो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही लोक बघताय पनवेल टू सक्षम. आणि आता हा माझा गोवाचा ब्लॉग आहे. आणि आता आम्ही थोड्या वेळातच ह्याच्यानंतर जो स्टेशन आहे तेव्हा आम्ही मडगाव जंक्शनला पोहोचणार, जो गोव्यामध्येच आहे. तर तिथून मी रूम्स वगैरे बुक करू आणि मग थोडं इकडे तिकडे फिरू. ते पण मी रेकॉर्ड करीनच. बीचेसवर पण आम्ही जाणार आहोत आणि भिजायला वगैरे पण, आणि वॉटर ॲडव्हेंचर्स पण जर करायला भेटलं ते पण करू. ते पण मी तुम्हाला दाखवीनच. तर आता थोड्याच आम्ही गोव्याला पोहोचतो आहे, त्या तिकडचं पण मी शूट करेन. तो आता आम्ही ते मडगाव जंक्शनला पोहोचलो आहे, ट्रेनमधून वगैरे उतरलो आहे. इथून आता बघू काय म्हणजे कसं रूम वगैरे बुक करायला जायचं आहे की कसं जेवायला वगैरे जायचं आहे. बघू पुढे अजून काय होतं आहे. आता आम्ही लोक रूम्स वगैरे घेतले, 3 रूम्स घेतले टोटल आम्ही 17 लोकांसाठी. सगळे लोक त्यांच्या रूममध्ये जाऊन थोडे रेस्ट वगैरे करत आहेत. आता पुढे संध्याकाळचं काय प्लॅन आहे वगैरे ते डिस्कस करत आहेत. अजून किती 4 वाजायला येईल तरी आम्ही काय जेवण नाही केलं आहे, नाश्ता नाही केला आहे. आता बघू का ते समथिंग हेवी नाश्ताच करू. पण जेवण तर काय पॉईंट नाही आहे. आणि रात्री वगैरे थोडं हेवी जेवण करू. आता संध्याकाळचा प्लॅन चालला आहे का एकतर क्रूजवर जायचं आहे, नाहीतर मग बीचवर भिजायला जायचं. तर बघू कुठे जातो. डिस्कशन चाललं आहे. मी जरा बाहेर आलो शूट वगैरे करायला. आता आपण आज जाऊन पण बघू काय काय डिस्कशन चाललं आहे. आता आमच्या सगळ्यांचं ठरलं आहे का आम्ही इथून आता रूमवर निघून वगैरे थोडं नाश्ता वगैरे किंवा जेवण 2 in 1 करायला चाललो आहे. आणि मग त्याच्यानंतर इथे येऊन आम्ही परत चेंज वगैरे करून बीचवर भिजायला जाणार आहोत. कलिंगड बीचवर भिजायला जाणार आहोत. तर आता बघू कुठे हॉटेल्स वगैरे चांगले भेटत आहेत ते. जर नाश्त्याचं हॉटेल चांगले भेटतं तर नाश्ता करू, नाही तर मग जेवण करू. बघू अजून पुढे काय होतं आहे, कसं होतं आहे. सो आता आम्ही इथे नाश्ता वगैरे लावला आहे, पावभाजी वगैरे ऑर्डर केले. थोडं जेवण वगैरे होईल, मग आम्ही परत जाऊ चेंज करायला आणि मग बीचवर जाऊ भिजायला. आता पुढे बघू कसं आहे काय बीच, कुठलं चांगलं आहे, गोटी आहे, भरती आहे, काय कसं आहे. आम्ही सगळे चेंज वगैरे करून झाले. आता आम्ही लोक चाललो बीचवर भिजायला. कलिंगूड नावाचं एक कुठलं तरी बीच आहे, तिकडे चाललं आता भिजायला. सगळे इथे रेडी झालेत, बघू शकता. आतमध्ये थोडे चेंजिंग करतात. आता थोड्यात आम्ही निघू. बाकीचे मेंबर्स पण आमचे रेडी होतात. थोड्या निघू तर तिकडे पण आम्हाला काही फोटोज वगैरे काढते पण मी दाखवीनच तुम्हाला. तर पुढे बघू अजून किती वेळ लागतो निघायला. सो आता हे लोक सगळे आपले टीम मेंबर्स वगैरे आलेले आहेत ह्या साईडला. अर्धे येतात, अर्धे आलेले आहेत. बाकी आर्यन वगैरे सगळे आलेले आहेत इथे. मी पण आलो. तर थोड्या वेळाने आम्ही निघू. आज सगळे मेंबर्स आले का. तर आता आम्ही सगळे निघालो बीचवर भिजायला. तर आता 6:30 वाजले. तर थोड्या वेळाने आम्ही बीचवर वगैरे पोचू, भिजू वगैरे, व्हिडिओज वगैरे शूट करू. त्यानंतर मग रात्रीचं काय प्लॅन आहे काय माहीत नाही. एवढे सगळे आमची गँग मेंबर वगैरे फुल आम्ही कॉन्वॉय घेऊन चाललो आहे फुल. तर पुढे बघूया अजून किती मजा येते. लोक पण पोचले इथे बीचवर. आम्ही लोक पण आता इथे या साईडला एक क्लब आहे. इथून आता पुढे असं सनसेट वगैरे व्हायला आलं आहे. फोटोज वगैरे रील्स वगैरे काढू आणि त्याच्यानंतर आम्ही भिजायला जाऊ. समुद्र एकदम मस्त आणि फुल भरती वगैरे, खूप मजा येणार आहे. आता खाली तुम्ही बघू शकता फुल रेती बिती, एकदम मजा येणार आहे इथे भिजायला. आता थोड्याने आम्ही लोक पण जाऊ, सगळे लोक आल्यावर भिजायला. आम्ही सगळे आता इथे मजा करतोय. या साईडला सनसेट बघू तर किती मस्त आहे. या साईडला आपला अख्खा ग्रुप इकडे या साईडला खूप मजा करतो आम्ही. या एवढ्या मोठ्या लाटा. आता आम्ही सगळे इथून निघालोय आणि आम्ही परवा पण इथे येणारच आहोत भिजायला. तर आता इथून सगळे लोक दमलेत वगैरे. पण या साईडला डीजे एवढा भारी आहे की खूप नाचायचं मन करते, पण टाईम नाही आहे आम्हाला दुसरीकडे पण जायचं आहे आम्हाला. तर आता सगळे लोक निघालेत, हळूहळू येत आहेत. मी पुढे निघालोय आणि मला पण खूप मजा येते इथे. बेस्ट बीच होता आजपर्यंत जोपर्यंत मी इथे गेलोय. बाकी आता पुढे बघूया जेवणचं वगैरे काय कसं आहे. आता आम्ही बीचवर वगैरे फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून आलो सगळे जेवायला बसतो आता इथे थोड्या वेळाने. तर आता बघू अजून सगळ्यांचं व्हेजच चाललं आहे. उद्या बघू नॉनव्हेज सी फूड वगैरे. आणि इथे आमची ही स्वरा दिदी बसले आणि आता जेवायला बसतो सगळे. तर बघूया आता थोड्या वेळाने काय होतं. तो आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही इथे गोवाची नाईट लाईफ एन्जॉय करायला आणि शॉपिंग वगैरे करायला जातो. काजू वगैरे घ्यायला जातो. तर आता बघू कुठल्या शॉपमध्ये काजू वगैरे घ्यायला जातो. अजून हे अर्धे लोक जेवत आहेत,
अर्ध्या लोक म्हणजे बिलिंग वगैरे झाले, बाकी बघू अजून पुढे काय होतं. तो आता आम्ही काजू शॉपिंग करायला इथे आलो आहे. या साईडला घेत आहेत हे लोक. बार्गेनिंग वगैरे चालले, कसं काय कितीला घ्यायचं. या साईडला एवढे चॉकलेट्स वगैरे पण विकायला आहेत. या साईडला ड्रायफ्रुट्स आहेत, असे मिक्स फ्रूट्स पण आहेत, मिक्स ड्रायफ्रुट्स पण आहेत असे इथे समोर. खालती पण असे मँगो बार वगैरे समथिंग आहे. या साईडला पण काही नट्स आहेत, मार्शमेलोज, स्टोन चॉकलेट्स, पिस्ता वगैरे आहेत. आता आज सकाळी आम्ही लोक आता उठलोय वगैरे आवरतोय आणि आता 8 वाजता आमची एक गाडी येणार आहे आम्हाला घ्यायला गोवा दर्शन करायला. ॲक्च्युली काल रात्री मी रेकॉर्ड करायला नाही जमलं, कारण काल रात्री शॉपिंग वगैरे करताना खूपच जास्त लेट झालेला. त्यामुळे बाकी आता गाडी वगैरे येईल तर तेव्हा आम्ही बसू वगैरे आणि गोवा दर्शन करायला जाऊ. अर्धे लोक आवरतात, अर्ध्या लोकांचं आवरून झालं आहे. बघू आता किती वेळ लागतो सगळ्यांना आवरायला. नाश्ता वगैरे पण करायचा आहे, बघू पुढे काय होतं अजून. आता सगळे लोक आलेत, आम्ही आता जर चहा पाणी वगैरे घ्यायला आलो आहे. त्याच्यानंतर आमची 9 वाजता बस येईल, त्या बसमध्ये आम्ही बसू आणि पुढे गोवा दर्शन वगैरे करायला जाऊ. आता बघूया पुढे काय कसं होतं. आता आम्ही सगळे बसमध्ये बसलो आहे, साईट सीन वगैरे करायला चाललो आहे. निघाले आता बस. आता आम्ही थोड्याच वेळात वगैरे एका चर्चला पोचणार आहोत, तर तिकडे पण शूट वगैरे करू आपण. आणि सगळेला आमचा ग्रुप असा इथे पाठीमागे सगळीकडे बसला आहे आणि आता निघालो आहे आम्ही. त्या साईडला एवढा ग्रुप आहे. फुल मजा वगैरे चाललंय, साऊंड सिस्टम वगैरे सगळं लावलंय, फुल AC बसते वगैरे, मजा वगैरे येते. ह्यांचा नंबर पण मी कॅप्शनमध्ये मेन्शन करणार ते, आणि सोबत आपण नंतर ह्याच्याशी बोलू पण. पण आता आम्ही सगळे लोक खूप मजा करतोय ह्या खेळले सगळं असेल. पुढे बघूया अजून किती लांब स्पॉट्स आहेत वगैरे. ऊपर वाला ब्रिज का नाम है अटल शेडो ब्रिज. अटल शेडो ब्रिज है, ये डायरेक्ट कनेक्टिविटी टू एयरपोर्ट है. एयरपोर्ट ऐसे वो और एक रिवर मिलता है, जुवारी रिवर, एक मांडवी रिवर और एक जुवारी रिवर. गैम्बलिंग. एक आपके लेफ्ट तरफ दिखाई दे रहा है गोवा का पुलिस स्टेशन है, सेंट्रल पुलिस स्टेशन लेफ्ट तरफ. एक तरफ गैम्बलिंग है, एक तरफ पुलिस स्टेशन है. भारीच ना, हो ना, दोनों साथ में. इथून गपला तिथून आनंद. गैम्बलिंग में जाना है, इनको पैसा देने का और उधर जाने का. परमिट आहे. आता आम्ही इथे गोवाचं फेमस मिरामार बीच आहे तिथे आलोय. इथून मग आम्ही एक फिल्मी शक्काची एक बोट आहे, तिथे बोटवर जाणार. तिकडे गोवाचं कल्चर वगैरे आणि हे फिल्मी सीन्स आणि साईट सीन्स वगैरे पण आम्हाला दाखवणार आहेत. आता थोड्या बसमधून उतरलं, सगळे जण उतरले का आम्ही थोड्या वेळाने जाऊ तिकडे. तर आता पुढे बघू काय कसं आहे, कुठे किती वाजता. मिरामार बीचवर इथे आलेलो आहेत. आता आमची बोट येईपर्यंत आम्ही जरा इथे फोटोज वगैरे काढतोय. इथे तरी ह्या साईडला एवढं सी एकदम असं मस्त आहे आणि ह्या साईडला लोक वगैरे आहेत फुल. सगळं डान्स वगैरे चालू आहे इथे. आता सगळं शूट वगैरे मी पण डान्स करून वगैरे झालंय. डान्स चालू आहे. त्या पाठीमागे व्ह्यू बघू शकता. इथे आम्हाला आता सांगितलं आहे की चुटके वगैरे फिल्मची शूटिंग पण इथे या जेटीवर वगैरे झालेली, आणि अजून खूप काय गोलमाल वगैरे असे पण फिल्म्स जे इथे शूट झालेल्या. आता पुढे बघू अजून किती वेळ म्हणजे हे चालू आहे, आणि ह्याच्यानंतर आम्ही दुसरे पण स्पॉट्स डिस्कवर करणारच आहोत. आता आम्ही इथे लैला मजनू स्पॉट बघायला जातो, त्याला लोक सुसाईड स्पॉट पण म्हणतात. तर तिकडे बघायला झालं. आणि तिकडे सिंघम मूवीचा तो जेव्हा अजय देवगण त्या खंबा तोडून काढतो तो वाला सीन जिथे रेकॉर्ड झाला, तो सीन आहे तिथे. तो पण आता बघायला चालू. आम्ही पुढे बघूया अजून किती वेळ लागतो. 700 मीटर सांगितलंय, तरी बघू किती वेळ लागतोय. आता जर तुम्हाला आठवत असेल तर ही जागा कुठली आहे,
अजय देवगणने तिकडे समोर तो खांबा उखाडून मारलेला आणि इथे वरती सुसाईड पॉईंट म्हणजे लैला मजनूचा जो त्यांनी सुसाईड केलेला तो पॉईंट आहे. आपण तिकडे वरती पण जाऊया बघायला. बाकी ह्या साईडला अजून हे बघा असं वरती पण जाऊया आपण. इथून असं वरती आलं अजून तिकडे वरती जायचं आहे या साईडला असं. इथून अशी शिड्या आहेत वरती जायला. असं त्यांचा इथे असं त्यांचा एक स्टॅच्यू पण आहे. तर आता आपण इथे टॉपवर पोचलोय. इथून व्ह्यू चेक करूया. सो आता आम्ही लोक बसमध्ये बसलो. ॲक्च्युली मागाशी एक दीड तास बसचा काहीतरी समथिंग प्रॉब्लेम झाला, त्यात आमचा 1-1.5 तास वाया गेलेला. आता बघू किती वेळ लागतं तरी. AC वगैरे चालू झाले. आता बघू तरी किती वेळ लागतो. तर आम्ही ते मंदिराच्या इथे पोचलो आहे. इथे फोटोज वगैरे नाही अलाउड तर मी इथेच क्लोज करतो आहे. सो आता आम्ही इथे हॉटेलमध्ये एका जेवायला आलो आणि आम्हाला बस पे ड्रॉप आणि बस आम्हाला ड्रॉप करायला गेले आणि आता बस दुसरी ठिकाणावर गेले कारण आम्हाला तिकडे नव्हतं जायचं. समथिंग काहीतरी डिस्कशन झालं त्यामुळे. आणि आम्ही आमचं जेवण झालं ती बस परत आम्हाला पिकअप करायला येईल. त्यामुळे आता फटाफट आम्ही जेवण घेतो आहे कारण बस परत पिकअप करायला आली तर बसला पण थांबायला नको. बाकी बघू अजून काय कसं पुढे काय होईल. क्रूजचं पण अजून बाकी आहे बघू. आता आम्ही मंगेशी टेम्पलच्या इथं आलं. आम्ही आता दर्शन वगैरे घेऊ. आतमध्ये फोटोज वगैरे अलाउड नाहीत तर त्यामुळे मी इथेच स्टॉप करतो आहे. आमची इकडची पण शॉपिंग वगैरे झाली. आता बस आले. बसमध्ये बसायला चाललो आहे. थोडं रिफ्रेशमेंट म्हणून थोडं लिंबू सरबत वगैरे पितो आहे. बाकी बघू अजून किती वेळ लागतो आहे बाकीचे स्टेशन्स वगैरे करायला लागतो. ही बस चेंज झाले. आमच्या बसचं काहीतरी त्या बसचा काहीतरी समथिंग फॉल्ट होता म्हणून ही नवीन बस घेतली. आता पुढचं आम्ही ट्रॅव्हलिंग ह्या बसमध्ये करणार आहोत. ते ब्राऊन चर्च बघायला आलं. तुम्हाला माझ्या पाठीत दिसत असेल तर हा ब्राऊन चर्च आहे आणि ह्याच्या एक्झॅक्ट समोर हावाला इथे व्हाईट चर्च आहे. व्हाईट चर्चला पण आपण थोड्या वेळाने जाणार आहोत. ॲक्च्युली हे बंद झालेत. आम्ही फक्त असं फोटोज वगैरे काढायला आलो आहे. पहिले इथे फोटो काढू आणि मग व्हाईट चर्चचे इथे काढू. तर बघू अजून. मी सर्वात पहिले उतरलो आहे. अजून कोण कोण उतरलं बघूया. या चर्चला आलो आहे. पुढे जाऊन बघूया फोटोज वगैरे काढूया थोडे आणि मग बसमध्ये बसायला जाऊया. अशी आता पुढे असे चालत होतो. ह्या साईडला आम्हाला एक क्रिसमस ट्रीज बोलतात ना याला. क्रिसमस ट्रीच आहे पण असं थोडं स्लँटिंग टाईपमध्ये तुम्हाला दिसत असेल. तो समोरचा हा वाला लांबवाला हा सर आहे पण हा वाला थोडासा स्लँटिंग आहे. असं का काय माहीत नाही. पण आता ते चारी साईडला क्रिसमस आहेत म्हणजे क्रिसमस ट्रीज आहेत. तर पुढे थोडं जाऊया अजून फोटोज वगैरे काढू. बघू बाकी. आता आम्ही इथे बिग डॅडी कसिनोच्या इथे उतरलो आहे. इथे पाठीमागे तुम्हाला दिसत असेल तर बिग डॅडी कसिनो. आणि आता इथून आम्ही थोडंसं तो एक जो मेन चर्च आहे इकडचा जिथे सिम्बा मूवीची शूटिंग झाली आहे तिकडे चाललो आता फिरायला. कारण आम्ही रूम्सवर का नाही गेलो कारण आता आम्हाला इथून रूम्सवर जायला 1 तास परत आमचं 9 वाजता आम्हाला इथे म्हणजे क्रूजवर यायचं होतं. परत शेवटी मधल्यामध्ये अर्धा तास रेस्ट भेटणार आहे म्हणून आम्ही लोक इथं आलो. तर पुढे आता इथून आम्ही तो चर्च बघायला चाललो आहे. त्यानंतर इथे मार्केट वगैरे ते पण मार्केट वगैरे फिरायला जाऊ बाकी. आणि मग इथे चेंज वगैरे पण करायचं. बघू आता कसं काय करायचं. बाकी बघू अजून पुढे कसं काय होतं आहे. हा एक 5 स्टार हॉटेल आहे आणि याच्या एंट्रीवर हे बघा काय लावलं आहे. श्रीमंत लोक पण म्हणजे ह्याला अंधविश्वासला मानतात. एका चर्चमध्ये चाललो आहे तर आम्हाला इथे बिग डॅडी भेटले. बिग डॅडी कसिनो आणि इथे असं सनसेट पण आता व्हायलाच आला आहे. फुल एकदम मस्त वातावरण खूप मस्त आहे. ह्या साईडला मॅजेस्टी प्राईड आहे आणि ह्या साईडला छोट्या मोठ्या क्रूजेस आहेत. ह्या बाजून स्टार्ट नाही आल्या आहेत. ह्या साईडला पण थोडे अजून कसिनोज आहेत वगैरे. हा अख्खा एरिया असा कसिनो टाईप आहे आणि क्रूज टाईप आहे. आता सगळे लोक दमल्यामुळे म्हणजे ते त्या चर्चला जाणं कॅन्सल झालं आहे. सगळ्याला आता थोडं रेस्ट वगैरे करायचं सगळ्यांना त्यामुळे कॅन्सल केलं चर्चला जाणं. तर इथे बघूया अजून काय कसं फिरायचं आहे का नाही. फिरणार तर नाहीच कोण खूप दमले सगळे लोक. पण आता सनसेट पण फक्त इथून इथे असं बेंचेसवर सगळे बसलेत आणि आता सनसेट वगैरे आम्ही बघू.
आणि मग काय थोडं रेस्ट करू, चेंज वगैरे पण करायचे कपडे. त्यानंतर मग जाऊ इथे क्रूजवर वगैरे, बघू आता काय होतं. आम्ही लोक आता सगळे रेडी झालो आहे फुल क्रूजवर जायला. आता आमची 8:30 वाजता एक म्हणजे क्रूजवर पोचायचं आहे. अर्धे लोक म्हणजे येतात पाठी, अर्धे लोक पुढे आहेत. तर आपण पण जाऊया लवकर. जी पाठीमागे क्रूज दिसते हीच आमची आहे. तर तिथून समोरून एंट्री आहे. आम्ही जातो सगळे तिकडे. आता जेवढ्या लवकर जाऊ तेवढ्या लवकर म्हणजे एंट्री भेटेल बस. तो आता पुढे खूप गर्दी आहे, घाम तर फुटलंच आहे मला. पुढे खूप गर्दी असल्यामुळे तर पुढे मला रेकॉर्ड करायला नाही जमणार. तर मी डायरेक्ट क्रूजवर जाऊन रेकॉर्ड करीन. तर आता बघूया किती गर्दी, कसं टाईम लागतं वगैरे. तरी 9 वाजता आमची क्रूज निघणार आहे. तर बघू अजून काय कसं आहे. सो आता आम्ही आमच्या क्रूजवर चाललो. आरुषी क्रूज आहे नावाचं क्रूजचं नाव. जाऊया आता पुढे, कसं गर्दी आहे का नाही कसं बघूया. या साईडला ही अजून एक मेल्विन क्रूज आहे. पुढे अजून जाऊया आता. तर आम्ही आता इथे बसलो आहे. ह्या साईडला असं बार सेक्शन आहे आणि वरती तिकडे डिनर सेक्शन आहे. आणि हा एवढा व्ह्यू चेक करा गाईज. आम्ही सगळे एवढे लोक इथे थांबलो आता. तो कूपन भेटला का आम्ही पण जाऊ लगेच खालती डान्स वगैरे करायला. बघू अजून तरी नाही भेटला, किती वेळात भेटतोय बघूया. सो आता आम्ही इथे वरती आलोय डेकवर. इथे आम्ही लोक ते जरा चेक करायला आलो कसं काय व्ह्यू वगैरे. आणि ही आम्हाला ह्या साईडला एक स्पीड बोट दिसली, एकदम फ्युचरिस्टिक टाईप वाटते. आता बघूया अजून पुढे किती वेळ लागतो. आमची बोट स्टार्ट झाली. आता आमची वेळ लोक खालती जातो डान्स करायला. मला कदाचित रेकॉर्ड करायला नाही भेटणार कारण खूप आवाज वगैरे असणार आहे. तर आता बघू, रेकॉर्ड करायला भेटलं तर मी रेकॉर्ड करीनच. ह्या अशा मोठ्या कसिनो प्राईड आणि डेटलिन जॅक, बिग डॅडी वगैरे असे मोठ्या कसिनो क्रूज आहेत. ह्या सगळ्या पण इथे आल्या आता. आम्ही क्रूजवरून बाहेर निघालोय. 12 वाजलेत. आमच्या क्रूजचा टाईम संपला. आता बस वगैरे बघतोय जायला. म्हणजे ड्रॉपची सर्व्हिस आहे आम्हाला. आणि काय फोटोज वगैरे चाललेच. फोटो झाल्यावर आमचा ग्रुप आम्ही लोक निघू. बाकी छोट्या मोठ्या क्लिप्स वगैरे काढल्यात मी, ते पण मी बघेन, जमले तर मी ॲड करीनच. आणि आता उद्या आम्ही लोक इथून गोवावरून पनवेलला म्हणजे घरी जाणार आहोत. ते वंदे भारतनी तो पण बघू, आपण शूट करूच. बाकी बघू अजून पुढे किती वाजता वगैरे घरी इथे रूमवर पोचतो. हा आमचा एवढा ग्रुप आहे. बाकी आता ह्याच्यानंतर आम्ही आता निघतोय. बस वगैरे बघू कसं काय भेटते की नाही. सो आता आम्ही लोक इथे बसमध्ये बसलो आहे. 1-1.5 तासात आम्ही हॉटेल वगैरे पोचू आणि मग फ्रेश वगैरे होऊन झोपून जाऊ. तर आजचं मी इथेच स्टॉप करतो आहे. उद्या सकाळीच भेटू आपण. तर तोपर्यंत बाय.